श्री स्वामी समर्थ. श्रावण संपत शनिवारची कहाणी. ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे. सकाळीच जेवी. लेकी सुनासुद्धा शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे आपला नित्यप्रमाण शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरी मडक्यात काही दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकऱ्या कर. केनी कुरडूची भाजी कर. तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेने बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या. केनी कुरडूची भाजी केली. तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्याची वाट पाहत बसली. इतक्यात तिथे शनिदेव कुष्ठाच्या रूपाने आले आणि म्हणाले, बाई माझं सर्व अंग ठणकत आहे. माझ्या अंगाला तेल लाव. ऊन पाण्याने आंघोळ घाल. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले. त्याच्या अंगाला तेल लावलं. वाटलेलं बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळसणीला खोचलं. शनिदेव अदृश्य झाले. काही वेळाने घरी सासू सासरा दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. संतोषी झाले. आपल्या घरात तर काही नव्हतं. हे असं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागले. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवाने मागच्यासारखंच कुष्ठाचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल, माखू घाल म्हणून म्हणू लागले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्यांच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं? आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाच्या सुनेला काही असलं तरी नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडी मडकी पाहू लागली. तिला काही सापडलं नाही. संध्याकाळ झाली. सासू सासरे घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढं 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? काही वेळाने सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागली. तो तिथे काही दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला. मनात फार खिन्न झाली. पुढं 4थ्या शनिवार आला.
ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवाने काय केलं? गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सोनेला म्हणू लागला, बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिने बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं. ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाजी भाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. जेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला, तो काय दिला? असाच तुझाच आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळसणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडी मडकी पाहू लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो काढला. तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्याची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे तिथे आले. सुनेला विचारू लागले, मुली आज तू काय केलं आहेस? सुनेने सांगितलं, सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकर आहे, तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांस आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्याला आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला? सासऱ्याची दृष्टी वळसणीकडे गेली. तिथे काही खोचलेली दृष्टीस पडली. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीवर हिरे मोती दृष्टीस पडली. सुनेला दाखवली. याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवार आपणाला उपवास पडला. पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागला. जय शनिदेव. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य, कोणी काही मागण्यास आला तर त्याला संतुष्ट करावे. तर तुम्हाला ही माझी कहाणी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.